अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे गुरुपुष्यामृत योग. अतिशय सुंदर आणि खरं तर 2024चा हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. तर आपल्याला जसं जमेल तसं दिवसभर आपण सेवा करू शकतो. आता काही कारणांमुळे ना काल कमेंट्सला रिप्लाय देणं जमलं नाही, पण आज सगळे मी कव्हर करणार आहे. जी काही पुष्य नक्षत्राची सेवा होती ना, तर ती आपल्याला सकाळी 11:30च्याच आत करायची होती. पहिल्या दिवशी तो नियम असतो, नंतर मग तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता. बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स आल्या की ताई, संपूर्ण दिवा शांत होईपर्यंत ती सेवा करायची का, किंवा बसून राहायचं का? तर असं अजिबात नाही आहे. तुमची सेवा झाली आणि दिवा जरी चालू असेल तर तो तसाच चालू ठेवायचा. तुम्ही तुमचं काम करू शकता. सगळाच वेळ तिथे बसायची गरज नाही आहे. म्हणजे जेवढा तुम्हाला वेळ लागतो तेवढी सेवा तुम्ही करायची आणि नंतर मग तुम्ही तुमचं काम करू शकता. आता आज पुष्य नक्षत्र असल्यामुळे ना, आज माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची एकत्रित सेवा आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपण आपल्या गुरूंची पण सेवा करणार आहोत. आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा सगळेजण तेच विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्रम, श्री सुक्तम याचं पठण करत असतात. पण संध्याकाळी जेव्हा ती दिवा लागण्याची वेळ असते, आता सगळ्यांना संध्याकाळी जमतं असं नाही. म्हणजेच काय, प्रदोष, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, की म्हणजे सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि 1.5 तास नंतर. पण याचा अर्थ असा नाही की अगदी तुम्ही थोडासा लेट जरी सेवा केली तरी चालते. तर हो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही थोडीशी लेट म्हणजे 6, 6:30, 7, 7:30, 8, 8:30, 9, 9:30 पर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, बऱ्याच वेळा ना आर्थिक अडचण आपली कमी व्हावी, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातच बसून सेवा कराल आणि मग काही कष्टच करायचे नाही. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना, त्याच्यावर परमेश्वराची कृपा असतेच. आणि शेवटी नशीब पण महत्वाचं असतं, किंवा तुमच्या कष्टाला एक नशिबाची साथ असणं पण खूप महत्वाचं असतं. काही स्तोत्रम आहे ज्याचं पठण तुम्ही केलं ना, तर आयुष्यात खरंच खूप चांगले बदल तुमच्यात घडतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही खूप करोडपती व्हाल आणि तुम्हाला खूप पैसे मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. पण होय, काही गोष्टी आहे जर त्या तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होत असतो. त्याच्यामध्ये ना 3 असे सुंदर स्तोत्रम आहे ज्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. माता लक्ष्मीचेच आहे. आणि आज जर तुम्हाला वेळ भेटला तर आवर्जून त्याचं पठण करा. त्याच्यातलं पहिलं आहे श्री सुक्तम, जे सगळ्या महिलांचं तोंडपाठ आहे, मला माहिती आहे. श्री सुक्तमचं पठण आज तुम्हाला करायचं आहे. एकदा करा, 3 वेळा करा, 5 वेळा करा, 11 वेळा, 16 वेळा, तुमची इच्छा. कमीत कमी एकदा तरी पठण करा. त्याच्यामध्ये येतं ते सगळ्यात महत्वाचं की महालक्ष्मी अष्टकम. बघा, आता एखादीला ह्या सेवेला वेळ आहे तर ती सेवा एकदा करू शकता. म्हणजे जर तुम्ही 16 वेळा ह्या सेवा केल्या तर अतिउत्तम. पण काही कारणांमुळे आता माझ्याकडनं श्री सुक्तम 3दाच पठण झालं आणि महालक्ष्मी अष्टकम अतिशय सोपं आहे, तर ते जर झालं तर तुम्ही 11 वेळा किंवा 16 वेळा पठण करण्याचा प्रयत्न करा. महालक्ष्मी अष्टकम सगळ्यांना माहिती आहे, खूप सुंदर. महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्तम आणि कनकधारा स्तोत्र. कनकधारा स्तोत्रम खूप सुंदर आहे. ते तुम्ही जरी ते ऐकलं जरी ना, तरी सुद्धा तुमच्यात खूप चांगलं परिवर्तन होतं. ऐकणं म्हणजे ते छानपैकी छान आवाजात ते लावून द्यायचं, थोडासा मोठा आवाज करायचा की जेणेकरून आपलं पण मन इकडे तिकडे भरकटत नाही. आणि ते तुम्ही रोजही पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी अतिउत्तम. पण आजचा दिवस इतका सुंदर असल्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर आज तुम्ही श्री सुक्तम 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा तुमची इच्छा. त्याच्याच बरोबर जे काही महालक्ष्मी अष्टकम आहे, तर हे सुद्धा तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 16 वेळा, 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. आणि कनकधारा स्तोत्रम हे 3ही तुम्ही एकदा पठण केलं तरी चालेल. आता कनकधारा स्तोत्रम हे पूर्ण संस्कृतमध्ये आहे. खरं तर श्री सुक्तम पण संस्कृतमध्ये आहे, पण आता ते ऐकून वाचून वाचून आपलं पाठ झालं आहे. श्री सुक्तम ताई प्राकृतमध्ये पठण करू शकतो का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही फक्त संस्कृतमध्ये पठण केलं तरी हरकत नाही. त्याच्याच बरोबर जे काही महालक्ष्मी अष्टकम आहे ते तर संस्कृतमध्येच आहे. आणि कनकधारा स्तोत्रम जर वाचायला अडचण असेल तर युट्यूबला लावून द्या. तुम्ही तिथे शांत बसा, युट्यूबला लावून द्या आणि त्याच्याच बरोबर ओम श्रीम नमः, श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, तर ओम श्रीम नमः या मंत्राची एक माळ करा. आता ही संध्याकाळी सेवा करायची का? तर बघा, विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की माता लक्ष्मी दिवसातून 7 वेळा तुमच्या दारात येते. आणि लक्ष्मी येण्याचा टाइम आपल्याला फक्त माहिती असतो की संध्याकाळचा आहे. पण हरकत नाही, तुम्ही अगदी दुपारी जरी केलं किंवा अगदी रात्री म्हणजे 9:30ला जरी तुम्ही कामावरनं आलात तरीही सेवा केली तरी हरकत नाही, तुम्ही करू शकता.
थोडक्यात काय, जसं जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना लिहिता वाचता नाही येते किंवा मासिक धर्म सुद्धा क्विटाळ असेल, तर अशा महिलांनी शांत आवाजात स्वतःला शांत करून हे सगळे स्तोत्रम आज आपल्या घरात पठण करावे. खूप सुंदर कणकधारा स्तोत्रम म्हणजे आदि शंकराचार्य विरचित हे कणकधारा स्तोत्रम खूप सुंदर आहे. ते तुम्ही ऐकलं ना तरी पण तुम्ही त्या स्तोत्राच्या प्रेमात पडाल, एवढं सुंदर आहे. आणि ज्या ज्या घरात हे 3 स्तोत्रमचं पठण केलं जातं ना, तिथे घरातली ना जी काही आर्थिक तंगी आहे ना, ती बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते. थोडक्यात काय, लक्ष्मी प्राप्ती आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर, म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल, तुम्हाला खूप पैसा मिळेल असला मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. पण हो, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात नक्कीच मदत होते. पण जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावरच परमेश्वराची साथ असते. नाहीतर दिवसभर देवपूजा करून जर कोणीही कोणाला कष्ट करायचे नाही, कोणाला काहीच करायचं नाही, तर अशा वेळेस परमेश्वरही आपल्याला पावत नाही. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा, नक्कीच देव तुमच्या सोबत आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.